आणि विधानसभेच्या नागपूर अधिवेशनानिमित्त प्रथेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महायुतीचे आमदार आणि मंत्र्यांसाठी रेशीम बागेतल्या संघ मुख्यालयात निमंत्रित केलं होतं। त्यानुसार सकाळी स्मृती मंदिर स्थळी आयोजित संघ परिचय वर्गात युतीच्या आमदारांनी हजेरी लावली। संघाचे विदर्भ प्रांत संघचालक श्रीधर गाडगे आणि महानगर संघचालक राजेश लोया यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे आमदार आणि मंत्री यावेळी उपस्थित होते। तर रेशीम बागेमध्ये आज महायुतीच्या आमदारांनी आणि नवनिर्वाचित मंत्र्यांनी सुद्धा हजेरी लावली, परंतु अनुपस्थिती होती ती अजित पवारांची। अजित पवार स्वतः किंवा त्यांच्या राष्ट्रवादीचे आमदार मंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत। अपवाद होता तो केवळ राजू कारेमोरेंचा। राजू कारेमोरे हे एकमेव आमदार होते जे संघाच्या रेशीम बागेच्या बौद्धिकासाठी हजेरी लावणारे होते। आज इथे आल्यावर खूप चांगलं वाटलं। डॉक्टर हेडगेवार आणि श्री गोळवलकर यांच्या मधून त्यांचे आयुष्य समर्पित झाल्यावरती ही संघटना जशी उभी राहिली तशी सामान्यांना असामान्य घडवणाऱ्या ही संघटना आहे। आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सातत्याने सांगायचे की 80% समाजकारण 20% राजकारण। त्यामुळे मला आज इथे आल्यावरती मातृभूमीत आल्यासारखं वाटलं। आणि नीलम गोऱ्हेंच्या याच वक्तव्यावरनं सुषमा अंधारेंनी जोरदार टीका केली आहे। अंधारेंनी एक ट्विट केलंय आणि नीलमताईंवरती निशाणा साधलाय। संघ मुख्यालयात गेलेल्या नीलम गोऱ्हेंना जन्मभूमीत गेल्यासारखं वाटलं म्हणे। अंगात कर्तृत्व नसेल आणि चापलुसीनं काही मिळवण्याची धडपड असेल तर सत्ता माणसाला किती लाचार आणि प्रवाह पतित करते याचं उत्तम उदाहरण नीलम गोऱ्हे आहेत, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली आहे। त्या पुढे असंही म्हणतात की आधी भारिप, मग राष्ट्रवादी, मग शिवसेना, मग शिंदे गट आणि आता भाजपची वाट। आणि सध्या राजकारणामध्ये राजकीय नेते शेरो शायरीच्या माध्यमातून आपला वेगळा अंदाज दाखवून देतात किंवा भावना व्यक्त करतात। काल छगन भुजबळांनी तर आज उपमुख्यमंत्री